श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे. भाग क्रमांक 47. प्रश्न. महाराज, मनात शब्द उमटू द्यायचा नाही असे ठरवले की विचार कधीकधी थांबतात. अशी जी मधूनच निशब्द अवस्था येते त्यात क्षणभरच शांत वाटतं, मनाला एकदम विरंगुळा वाटतो. नामापेक्षा हे लवकर साधेल असं वाटतं, तर काय करावं? उत्तर. मनाला शून्यावस्थेत आणणं तितकं काही कठीण नाही. ते एक वेळ लवकर साधू शकेल, पण तेथे भगवंताचे प्रेम नाही एवढे निश्चित. आणि आपल्याला जी शून्यावस्था वाटते ती खरी नसतेच. वरवर तसं वाटतं, पण आत विचार असतातच आणि शून्यावस्था आणणं हे काही खरं नाही. गाढ झोपेतही शून्यावस्था येते. पण एक लक्षात ठेवा की नामासारखं दुसरं साधन नाही. नामाने जे प्रेम उत्पन्न होतं ते कशाने साधायचं नाही. आपल्या गुरुने एकदा जे सांगितलं ना, त्यावर पूर्ण विश्वास ठेवून साधना केल्याने जे मिळेल ते इतर कशानेही मिळणार नाही. म्हणून म्हणतो, इतर काही करू नका. एखाद्या गावी जायला पुष्कळ वाटा आहेत. जर प्रत्येक वाटेने 10-10 पावले जाऊन आपण परत यावयास लागलो तर गावाला कधीच पोचणार नाही. उलट एकच वाट धरून सोडायची नाही म्हटलं तर आज ना उद्या आपण नक्की गावाला पोहोचू. प्रश्न. महाराज, मला अनुग्रह दिलात त्या दिवशी अमावस्या होती, तर त्यात काही हरकत नाही ना? उत्तर. छे छे, ते चांगलेच झाले. सर्वात पवित्र काय असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्याला काळ वेळ काही नाही. तुम्ही ते खूप घेत जा आणि मनात असं काही आणू नये. प्रश्न. प्रपंच नामाच्या आड येतो का? हे पहा, साप बाधत नाही तर त्याचे विष बाधते. असेच प्रपंच बाधत नाही तर प्रपंचाची आसक्ती बाधते. ती प्रपंचातून काढून नामाकडे लावा म्हणजे काम झाले. प्रश्न. नाम घेताना विषय मनात येतात, पण त्यापेक्षा निर्विषय झाल्यावरच नाम घेतले तर बरे नाही का? उत्तर. निर्विषय झाल्यावर नाम घेईन असे म्हणणेच खोटे आहे. असा मनुष्य कधीच नाम घेऊ शकणार नाही, कारण निर्विषय होण्याकरताच तर नामाची जरुरी आहे. प्रश्न. महाराज, पूर्वी माहेरी मी माळेवर ठराविक जप करीत असे, पण सासरच्यांना ते आवडत नाही, तर आता कसे करावे? उत्तर. बाई, लोणी उघड उघड खाल्ले काय किंवा चोरून खाल्ले काय, त्या योगे शरीर पुष्ट होणारच. त्याचप्रमाणे नाम देवापुढे बसून घेतले काय किंवा गुप्तपणे मनात घेतले काय, ते आपले काम करणारच. प्रश्न. मरण समयी मुखात रामनाम यावे असे आपण म्हणता, परंतु मरण समयी मानव त्रिदोष प्रकोपाने व्यथित होतो आणि त्याचा स्मृतिभ्रंशही होतो. मग अशा प्रसंगी नामस्मरणाची आठवण कशी होणार? उत्तर. तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु गर्भवती स्त्री प्रसवकाली अपार अशा प्रसव वेदना अनुभवत असताना देखील आपल्या भावी अपत्याचे गोजिरे मुख कसे असेल व ते केव्हा एकदा पाहावयास मिळेल हा विचार मनात जागृत असतोच. त्याचप्रमाणे जन्मभर नामावर निष्ठेने प्रेम केले तर मरण समयी देखील त्याचा आठव झाल्याशिवाय राहत नाही. प्रश्न. महाराज, पूर्वी ज्या तळमळीने नामस्मरण घडे अशी तळमळ हल्ली वाटत नाही असे वाटते, तर काय करू? नामाबद्दल तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, शिवाय आपल्या नकळत अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. त्या सर्वात आपला दोष असतोच असे नाही, म्हणून ते मनावर घेऊ नये. पण आपला नामस्मरणाचा हट्ट सोडू नये, ते चालू ठेवावे. प्रश्न. नामस्मरण केले तर व्यवहारात नेहमीच यश मिळेल का? उत्तर. यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला यश अपयश मिळते, सुखदुःख होते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रश्न. महाराज, आपण म्हणता की नाम हे
रामबाणाप्रमाणे आहे म्हणजे काय? उत्तर, रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे. म्हणूनच नाम हे रामबाणाप्रमाणे आहे असे मी म्हणतो. प्रश्न, चार वाणीतील नाम म्हणजे काय? भगवंताने जो मूळ संकल्प केला तो ओंकार. सृष्टीचे ते आदी बीज आहे. त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. ती परावाणी असून संतांचे ते नाम होय. ईश्वराच्या संकल्पाने सृष्टी निर्माण झाली. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये सूक्ष्म स्पंदन रूपाने ओंकार असतो. त्याला अनाहत नाद म्हणतात. ते नाद ब्रह्म होय. माणसाच्या हृदयात ते पश्यंती रूपाने प्रकटते. ते केवळ अर्थरूप असते. तो अर्थ आपल्या आतमध्ये ज्या शब्दात चालतो त्या वाणीला मध्यमा म्हणतात आणि वैखरी तुम्ही जाणताच. नाम घेता घेता साधक अनाहतापर्यंत पोचला की त्याची वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख होते. नंतरचे नाम आपोआप घडते. तेथे अनावर होते. प्रश्न, महाराज, नामाचा वासनेवर काय परिणाम होतो? उत्तर, हे तुम्ही चांगले विचारले. ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होते. देह मीच आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियातून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ती होत नाही. पण जो नाम घेऊ लागला त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामामध्ये रंगून जाते. ज्या मनाने वासना भोगायची तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर वासना आपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय. प्रश्न, महाराज, मी रोज अंघोळ झाल्यावर 2 स्तोत्रे म्हणतो, मग आणखी नाम कशाला हवे? उत्तर, स्तोत्र म्हणणे म्हणजे पत्राने भगवंताची भेट घेण्यासारखे आहे. तर नाम घेणे म्हणजे भगवंताला प्रत्यक्ष भेटण्यासारखे आहे. तेव्हा नामच घेत जावे. प्रश्न, महाराज, षड्रूप म्हणजे काय? षड्रिपू म्हणजे काय? आणि नामस्मरणाने ते क्षीण कसे होतील? उत्तर, तुम्हाला समजेल अशा भाषेतच सांगतो. तुम्हा बायकांना दागिन्यांची फार हौस असते खरे ना? रत्नांमध्ये हिरा फार मौल्यवान समजतात. आता समजा आपल्या शेजारणीच्या हातात एक ठसठशीत हिऱ्याची अंगठी दिसली. आपल्यालाही अशी अंगठी असावी असे स्वाभाविकच मनात येते ना? त्याला काम म्हणावे. कोणतीही गोष्ट आपल्याला हवीशी वाटणे याचे नाव काम. अशी तीव्र इच्छा कोणत्याही कारणाने पुरी झाली नाही म्हणजे मनाची तडफड होते, तो क्रोध जाणावा. आता समजा योगायोगाने आपल्या शेजारणीसारखी अंगठी मिळाली, मग तरी समाधान व्हावे की नाही? पण छे, अंगठीला साजेशी कुडीही हवी असे वाटायला लागते. तो झाला लोभ. समजा त्याही मिळाल्या तर त्या माझ्या आहेत, माझ्यापाशीच नित्य असाव्यात असे त्याचे प्रेमाने ममत्वाने जे सतत चिंतन चालते, मनाला व्यापून टाकते, तो मोह म्हणावा. मोहामुळे त्याच गोष्टींचे अवास्तव महत्त्व आणि आपलेपणा वाटू लागतो. त्यामुळे इतर गोष्टी गौण क्षुद्र वाटू लागतात. कर्तव्याकडे सुद्धा दुर्लक्ष होते. पुढे माझ्यापाशी काहीतरी विशेष आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, श्रेष्ठ आहे, हा भाव बळावत जाऊन त्या भरात इतरांना तुच्छ लेखून माझ्यासारखा कुणी नाही, माझा मोठेपणा इतरांनी मानला पाहिजे अशी वृत्ती होत जाते. तो मद समजावा. अखेरीस माझ्यासारख्या किंवा त्याहूनही अधिक अगर जास्त मौल्यवान वस्तू जर इतर कुणाकडे असतील तर त्यांच्याबद्दल जळफळाट होतो, त्याला मत्सर म्हणावे. आता या 6 शत्रूंचा जन्म कशात असतो? तर वासना म्हणजे इच्छा, हवे नकोपण ही त्यांची आई आणि मीपणा किंवा अहंकार हा त्यांचा बाप. अशा या आईबापांची ही 6 बाळे काय धुडगूस घालतील आणि अनर्थ माजवतील त्याला मिती नाही. ती मोठमोठ्यांनाही सोडत नाहीत.
त्यांना रसातळाला नेतात. नामस्मरणाने वासना नष्ट होते आणि नामस्मरणानेच सद्गुरू कृपा होऊन अहंकार मारला जातो. मग त्यांची ही 6 दिवटी बाळे पोरकी होतात आणि त्यांच्यावर आपल्याला हुकूमत चालवता येते. त्यांच्या हुकूमतीत आपण असलो तर सतत असंतुष्टता, असमाधान राहते. उलट आपल्या कह्यात त्यांना ठेवता आले तर सदैव समाधान, आनंद असतो. म्हणून सतत नामस्मरण करावे. प्रश्न: महाराज, तुम्ही म्हणता की रामनाम हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे, याचा अर्थ काय? उत्तर: आयुर्वेदिक औषध रोग समूळ नष्ट करते. तसेच जे इतर साधनांनी साधणार नाही ते नामस्मरणाने साधेल. माणसाच्या विकृत मनाचा किंवा मनावर चढलेल्या षड्रिपूंच्या आवरणाचा समूळ नायनाट करणारा रामनाम हा महामंत्र आहे. मनुष्याचे मन, हृदय व आत्मा हे दैनंदिन व्यावहारिक जीवनातील दळणवळणाने मलिन झालेले असते. त्यास नामस्मरणाने अमृतमय तजेला येतो. नामस्मरणाने भवरोग दूर होण्यास कदाचित वेळ लागेल, पण तो दूर होईल याची खात्री बाळगावी. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.